फ्रेंड्स, मी चित्राली आणि हॉलिवूड बॉलिवूड मध्ये तुमचं स्वागत आहे। हॉलिवूडची एखादी सीरीज बघताना त्यात बॉलिवूड स्टार्स असते तर असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? म्हणजे एखादी प्रसिद्ध हॉलिवूड सीरीज आणि त्यातल्या महत्त्वाच्या भूमिका, त्या सीरीजवर एखादा बॉलिवूड सिनेमा बनला आणि त्यात आपले बॉलिवूड स्टार घ्यायचे झाले तर अशा काही सीरीजची नावं आम्ही काढली आहेत आणि त्यात आपले बॉलिवूड स्टार एकदम परफेक्ट फिट होतील। त्या सीरीज आणि ते बॉलिवूड स्टार म्हणजे हे पहा। हॉलिवूडचे हिट टीव्ही शो आणि त्यांचे स्टार्स म्हणजे एक अफलातून कॉम्बिनेशन। पण हे कॉम्बिनेशन आम्ही थोडं बदलायचं ठरवलं ते हे शोज पाहिल्यानंतर। हे शोज बॉलिवूड सिनेमा म्हणून उत्तम वाटतील। या शोचे प्लॉट तर बॉलिवूड सिनेमासाठीच लिहिले आहेत जणू। आणि असं जर झालं तर यामध्ये आपले बॉलिवूड स्टार्स एकदम फिट बसतील। बोलूयात गिलमोर गर्ल्स बद्दल। हॉलिवूडचा हा सध्याचा सुपरहिट शो, ज्यामध्ये एका सिंगल मदर आणि तिच्या मुलीची कथा सुंदर रेखाटण्यात आली आहे। त्यातली लोरेलाई गिलमोर आणि तिची मुलगी रोरी गिलमोरचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यातले विविध संघर्ष आणि त्यांची वेगवेगळी नाती याभोवती हा शो बांधला गेलाय। Last night's a blur. Hey, what did we end up watching? Was it Baby Monitor Sound of Fear or? यातल्या आईच्या भूमिकेत सुष्मिता सेन जर दिसली तर क्या बात, तिची पर्सनॅलिटी या भूमिकेसाठी तंतोतंत जुळते। त्यात तिचा स्क्रीनवरचा वावर या भूमिकेसाठी चोख ठरेल। तर रोरीच्या भूमिकेत आलिया भट्ट दिसल्यास उत्तम ठरेल। आलियाचा बबलीपणा, तिची वेगळी स्टाईल आणि तिच्या वयाला साजेशी भूमिका आहे ही। यात सुष्मिता आलिया ही केमिस्ट्री या शोचा बॉलिवूड सिनेमा बनला तर अगदी सुपरहिट ठरेल। This is going to be a big year for us. This is the memo I've drafted on our Middle East policy we've been developing. आता वळूयात हाऊस ऑफ कार्ड्स कडे। राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा राजकारणात चाललेल्या विविध खेळींवर प्रकाश टाकतो। राजकारण आणि भारत म्हणजे तर काही वेगळं सांगायलाच नको। त्यात हा शो बघताना सरकार या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। म्हणूनच शोचं भारतीय व्हर्जन बनलं तर याच्या मुख्य भूमिकेमध्ये फ्रँक अंडरवूडच्या भूमिकेसाठी अजय देवगण उत्तम ठरेल, तर त्याची पत्नी क्लेअर अंडरवूडच्या भूमिकेत राणी मुखर्जी छान वाटेल। फ्रँकचा रुतबा, तो डॅशिंग अंदाज सिंघम अजयला परफेक्ट जमेल आणि राणी देखील सहज क्लेअरच्या भूमिकेतले बारकावे टिपेल हे सुद्धा नक्की। Good morning, Upper East Siders. Gossip Girl here. यानंतर वळूयात गॉसिप गर्ल या हॉलिवूड सिरीज कडे। Of Manhattan's elite. Top story on my homepage: Serena van der Woodsen, everybody's favorite it girl, has just returned from a mysterious absence. We've missed you, S. Oh, that's Dan. Looks like his childhood crush has returned. बॉलिवूड मध्ये एखादी टीन फिल्म तसं बघितलं तर बनली नाहीये। हल्लीच्या काळात तसा स्टुडंट ऑफ द इयर हा सिनेमा या सिरीजच्या जवळपास जाणारा होता। तर या गॉसिप गर्ल सिरीजवर बॉलिवूड सिनेमा बनवायचा झाला तर नक्कीच याची मुख्य भूमिका आलिया भट्टकडे जाईल। सिरीन वुडसेनची भूमिका तिच्यासाठीच लिहिली आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं होणार नाही। दुसरी महत्वाची भूमिका म्हणजे दुसरी गॉसिप गर्ल ब्लेअर वॉल्डॉर्फच्या भूमिकेसाठी परिणीती चोप्रा एकदम हिट ठरेल। याशिवाय मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर चक बासची भूमिका रणवीरनंच पार पाडावी। आदित्य रॉय कपूर डॅन म्हणून फिट वाटेल, तर नेट म्हणून सिद्धार्थ मल्होत्राचा विचार करताना कितीतरी मुलींच्या हृदयाचे ठोके वाढलेले आत्ताच ऐकायला येत आहेत। An hour ago, I resigned as state's attorney. I need to atone for my personal failings with my wife, Alicia, and our 2 children. You're right. 2 months ago, Peter Florek was sentenced to 10 years for... पुढचा शो आहे द गुड वाईफ। हा शो एका महिलेच्या अवतीभोवती रेखाटला गेलाय। या शोचं मुख्य पात्र म्हणजे ॲलिसिया फ्लोरिक, म्हणजे एक धाडसी व्यक्तिमत्व। खासगी आयुष्यात अतिशय वाईट प्रसंग घडून त्यांना तोंड देत ही बाई स्वतःच्या बळावर पुढे एकटी लढण्यासाठी ठाकते। आता स्त्री केंद्रित सिनेमा अशी धाडसी भूमिका साकारण्यासाठी विद्या बालनशिवाय दुसरं नाव आम्हाला तरी योग्य वाटत नाहीये। तिच्या कहाणीनंतर तरी दुसरं नाव या भूमिकेसाठी सुचूच शकत नाही। त्यामुळे खुद्द एक गुड वाईफ असलेली ही निपुण अभिनेत्री या भूमिकेला योग्य न्याय देईल। Give each guy a hard time before you send them back. Give me a wink if they say something clever. Okay.
You are 5 minutes late. Is there a reason why I should let you in? I'm just trying to ditch the cops, okay? I don't really care if you let me in or not. पुढे एका यंग एनर्जेटिक शो कडे वळूयात. सूट्स हा शो सध्या अमेरिकेतल्या तरुण वर्गामध्ये खूपच लोकप्रिय आहे. शो मध्ये 2 तरुण एका लॉ फर्मला किती उत्तमरित्या हाताळतात हे दाखवण्यात आलंय. Agency is based on the reasonable inference of agency on behalf of the plaintiff and the damages themselves. How did you know that? I like to read. यामध्ये एक ट्विस्ट आहे. हे 2 तरुण माईक आणि हार्वी जिंकते. सहजपणे हे सगळं करत असताना तिथे या दोघांमध्ये एक सिक्रेट आहे. ते म्हणजे माईक हा कॉलेजमधून नापास झालेला असतो आणि कुठल्याही लॉ कॉलेजला न जाता प्रत्येक केस व्यवस्थित हाताळत असतो. या दोघांमधलं हे सिक्रेट म्हणजे शोचा गाभा. तर हा हिट शो बॉलिवूड सिनेमा झाला तर यामध्ये हार्वीची भूमिका खिलाडी अक्षयनं साकारावी आणि माईक या त्याच्या असोसिएटची भूमिका रणबीर कपूरनं. दोघांची पर्सनॅलिटी आणि वयातला फरक या भूमिकेला साजेसा आणि त्यातही दोघं सूट मध्ये कमालीचे हँडसम दिसतील. When you're an FBI agent, you're trained to see things others don't. आता या सगळ्या हिट शो मध्ये एका शोचं नाव घेतलं नाही तर ते चुकीचं ठरेल. तो शो म्हणजे क्वांटिको. Quantico. They say it's the toughest boot camp, grad school, all rolled into one. Now, let's see if you can survive. We got a tip right before the explosion that it was an inside job at one of our own agents. हॉलिवूडच्या टॉप रेटेड शोज मध्ये क्वांटिकोचं नाव सुद्धा आहे आणि यामध्ये आपली देसी गर्ल प्रियांका तर कमाल करतेय. Hey, what's happening? We think that might be Miranda. What? We're looking at every request for classified material she made in the past week. It's generated a few leads, but nothing has panned out. Hopefully Ryan's team will. त्यामुळे हा शो सुद्धा हिंदीत बनावा. त्यातली रंजकता, त्यातला थ्रिल आणि त्यातला ट्विस्ट बॉलिवूड स्टाईलचे. पण एवढंच की हा सिनेमा जरी बनला तरी अलेक्स पॅरिश म्हणून टीसीच असावी. Job at one of our own agents. That's crazy. How well do you know these people? Wait, are you telling me you think one of these people is a terrorist? I never thought before I could save our country. बॉलिवूड मध्ये तिची जागा तिनंच घेतलेली बरी. This is being pinned on you. Only you can fix it. You search everyone like you were taught. But how? आणि तिची भूमिका हिंदीत येताना ती स्टाईल तोच ॲटिट्यूड दुसऱ्या कोणाला पुन्हा नव्यानं ओढून आणायला नको. प्रियांका तो ओघानच आणेल. तर हे काही उत्तम दर्जाचे प्रसिद्ध हॉलिवूड शो. बॉलिवूड सिनेमा जेव्हा कधी बनतील तेव्हा त्याची कास्ट हिट असली तर बघायला एक वेगळीच धमाल येईल. चित्राली चोगले, IBN लोकमत. You search everyone like you were taught. But how? I'll be in jail. The second you step foot in there, you're never getting out alive. हॉलिवूडचा मोठा पडदा गाजवल्यावर इरफान खान हॉलिवूडच्या छोट्या पडद्यावर पदार्पण करतोय. त्याची टोक्यो ट्रायल ही सिरीज पुढच्या वर्षी नेटफ्लिक्सवर सुरू होणार आहे. सध्या या सिरीजचा पहिला ट्रेलर रिलीज झालाय. ब्रेकवर जाता जाता त्याचीच ही झलक. We are being asked whether or not these leaders conspired to plan and wage aggressive war. We are also being asked to consider crimes against humanity. Finally, we have to consider crimes that violate the traditional rules of war. Killing in war is not murder. Follows from the fact that war is legal. On what legal ground can we charge them? How will this ever stop if not with us? The general asks if your views are supported by your country. No. If you cannot follow the Tokyo Charter, you should return to Calcutta. Did you by any chance initiate this? Nothing will be achieved if you separate from the group. How did a German woman end up in Japan? Am I a Nazi? You'd best move on it quickly before it festers. There has been no more important criminal trial in all history. Law has the power to guide mankind. ब्रेक नंतर हॉलिवूड बॉलिवूड मध्ये तुमचं स्वागत आहे. हॉलिवूड बॉलिवूड हे नातं गेल्या अनेक वर्षांचं. दोन्हीकडचे स्टार त्यांचं एक वेगळं गुडविल असतं आणि ते विविध रीतीने कॅश सुद्धा करून घेत असतात. पण असं असताना अनेक बॉलिवूडकरांना हॉलिवूडचे वेध लागतात. मग ते इथे कितीही यशस्वी का असो ना.
ऐश्वर्या, दीपिका, प्रियांका नंतर आता ऋतिक रोशनला सुद्धा हॉलिवूड मध्ये जायचंय आणि आपलं नाव चमकवायचंय. बॉलिवूडचा ग्रीक गॉड ऋतिक रोशन बॉलिवूडच्या ए स्टार नावांपैकी एक. स्वतःचं अफाट असं फॅन फॉलोईंग असलेल्या ऋतिकला सध्या बॉलिवूडच्या व्यतिरिक्त हॉलिवूडचे वेध लागलेत. इथे आपलं मस्त चाललेलं असताना असं त्याला का वाटतंय बरं? याला अनेक कारणं असली तरी त्याला ही तीव्र इच्छा झाली आणि त्यासाठी त्यानं प्रयत्नही सुरू केलेत. When you're an FBI agent, you're trained to see things others don't. प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये गेली आणि स्वतःची अशी छाप पाडण्यामध्ये ती यशस्वी सुद्धा झाली. Quantico. They say it's the toughest boot camp, grad school, all rolled into one. हा पायंडा तसा सुरू केला तो आपली ब्युटी क्वीन ऐश्वर्या रायनं. ॲशला हॉलिवूडची संधी चालून आली. त्या संधीचं तिनं सोनं सुद्धा केलं. अनेक सिनेमांमध्ये रेड कार्पेटवर झळकून तिनं हॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली. पण ही ओळख ती फार काळ टिकू शकली नाही. मध्यंतरी बॉलिवूडमध्ये एक ड्राय पॅच असलेल्या ॲशला हॉलिवूडमध्ये सुद्धा काही काम मिळवता आलं नाही. तर आता बॉलिवूडची काशीबाई आणि मस्तानी आपल्या उमराव जानच्या पावलावर पाऊल टाकत तिकडे मोठं होऊ पाहतात. प्रियांकानं तर पहिली पायरी यशस्वीरित्या पार केली. तिच्या क्वांटिको सिरीजनं जोर धरलाय आणि त्यासोबतच तिचा पहिला हॉलिवूड सिनेमा बेवॉच लवकरच रिलीज होणार आहे. त्यामध्ये अनेक अवॉर्ड शोज, मग ते ऑस्कर का असेना, रेड कार्पेट पासून प्रेझेंटर म्हणून एक वेगळाच रुतबा तिनं निर्माण केलाय. तर मस्तानी दीपिकाचं काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तिचा पहिला सिनेमा XXX द रिटर्न ऑफ झँडर केटची चर्चा रंगू लागली. सिनेमाचं ट्रेलर आलं, बातम्या रंगतायत आणि सिनेमाची उत्सुकता सुद्धा वाढू लागली. त्यामुळे या सगळ्याचा फायदा दीपिकाला होईल हे निश्चित. या सगळ्यामध्ये झकास अभिनेता अनिल कपूरचं नाव सुद्धा आहेच की. हॉलिवूडमध्ये त्यांची चर्चा काही कमी नाहीये. सोबत इरफान खानला विसरून कसं चालेल? जुरासिक वर्ल्ड असो किंवा अगदी अलीकडचा इन्फर्नो, त्याची छाप पाडण्यात तो अव्वल ठरलाय. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना, तुमसे प्यार हमें है कितना जाने. हे सगळं बघूनच तर ऋतिकनं हा निर्णय घेतला नाहीये ना. म्हणजे सध्या हॉलिवूडमध्ये बॉलिवूडकरांची फारच चलती आहे. त्यातच आपली पण पोळी भाजून घेऊया असं ऋतिकला वाटणं काही चुकीचं नाही. यासाठी त्यानं तयारीही सुरू केली आहे. हल्लीच ऋतिक बद्दल बातम्या रंगल्या होत्या की तो सिंगापूरमध्ये आहे आणि तिथे तो एका सिक्रेट लेडी सोबत वेकेशन एन्जॉय करतोय. पण या सगळ्या अफवा ठरल्या. म्हणजे तो सिंगापूरमध्ये होता हे खरं होतं, पण तो कोणा मुलीसोबत होता ते मात्र खोटं होतं. तिथे ऋतिक एका नावाजलेल्या हॉलिवूड स्टुडिओ सोबत एका मोठ्या प्रोजेक्ट बद्दल बोलणी करण्यासाठी गेला होता. हा सिनेमा कोणता किंवा ही मोठी निर्मिती संस्था कुठली यावर अद्याप तरी माहिती मिळू शकली नाहीये. पण बातमी मात्र 100% खरी आहे की ऋतिक हॉलिवूडच्या मार्गावर निघालाय. हॉलिवूडमध्ये आपले पाय रोवू पाहणाऱ्या या सगळ्या बॉलिवूडकरांच्या यादीत ऋतिकचं नाव सुद्धा लवकरच समाविष्ट होईल अशी चिन्ह सध्या तरी दिसतायत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आपण कितीही मोठे असलो, ए स्टार लिस्ट मध्ये आपलं नाव असलं तरी हॉलिवूडचं स्वप्न किंवा हॉलिवूडची ओढ काही केल्या कमी होत नाहीये. या स्टारच्या बकेट लिस्ट मध्ये हॉलिवूड हे पहिल्या स्थानावर आहे हे नक्की. चित्राली चोगले, IBN लोकमत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिरच्या सिक्रेट सुपरस्टार या नवीन सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. आमिरच्या हटके आणि धमाल अंदाजातल्या या ट्रेलरची ही पहिली झलक. ये कैसी बात हुई अम्मी? पहले कहती हो कि सो जाओ, फिर कहती हो कि सपने मत देखो. सोने जाऊंगी अम्मी तो ऑटोमेटिकली सपने नहीं आएंगे. और अम्मी सपने देखना तो बेसिक होता है, इतना तो सबको अलाउड होना चाहिए. एक लाइन में बता क्या चाहिए तुझे, बता क्या है तेरा ड्रीम? अम्मी हम चाहते कि सारा वर्ल्ड हमारी आवाज सुने. मेरा भी तो यही ड्रीम है ना, और अब्बा को अच्छा नहीं लगेगा.
जो कोई भी ये वीडियो देख रहा है, ये मेरा पहला YouTube वीडियो है। मेरा नाम, मैं आपको अपना नाम नहीं बता सकती। मैं नचदी फिरा बन ठन बनिए हो। सुपर हिट, सुपर हिट। पसंद आया तो लाइक करो, पसंद नहीं आया तो टेस्ट चेंज करो। परफेक्शनिस्ट आमिरच्या या ट्रेलर नंतर हॉलिवूडच्या क्यूट गोंडस मिनियन्स कडे वळूया। या छोट्याशा पिवळ्या धमक मिनियन्सचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि त्यात पुढच्या वर्षी भारच पडणार आहे, कारण त्यांचा पुढचा सिनेमा डेस्पिकेबल मी लवकरच रिलीज होणार आहे। या डेस्पिकेबल मी 3 ची ही पहिली झलक। Get down, turn around, show me what you got. You a pow pow juggernaut, take it up a notch. Oh my God, wow, take 'em out. Let me take a shot. I'ma sit down, get a drink, let you work it out. Step back. Heist music. It's some kind of monster. Wait, that's not a monster. That's a man wearing shoulder pads. There's only one supervillain whose fashion sense is quite that dated. Balthazar Brat. I want every agent on the scene immediately. Agents Crucy are closing fast. Yes. Wait, why? What did you call us? Crucy, you know, Gru and Lucy mushed together. Crucy. Oh, I like it, but not a lot. I don't like it. He's getting away. That's what he thinks. Get ready. Get ready for what? Hello, Gru. Oh, what about that? What? Oh, girls. Dance fight. Burning up demon. Ow! This is not over. Happy birthday, dear Dan. ए दिल है मुश्किल सिनेमा रिलीज होऊन बराच वेळ झाला असला तरी सिनेमाची चर्चा काही केल्या थांबत नाहीये। याचे काही डिलीटेड सीन्स नुकतेच व्हायरल झालेत, त्याची ही झलक। कल मैं आयान की माशुका से मिल रही हूँ। शायर है, बहुत खूबसूरत है। खुश हूँ मैं आयान के लिए। Really? Hope? हाँ हूँ, क्यों? नहीं, खुशी थोड़ी जलन की जरूरत नजर आ रही है, इसलिए बोल दिया। अब जलन तो होगी, इज माय बेस्ट फ्रेंड। अच्छा। दोस्ती और मोहब्बत को बांटना आसान नहीं होता है। यार अलीज़े, तूने क्या इमोशन से पीएचडी कर डाली है क्या? क्यों? तुम्हें जलन नहीं होती मेरी आयन की दोस्ती से? नहीं, बिल्कुल भी नहीं होती। अगर तुम चाहती हो तो जल सकता हूँ। बात मेरी चाहने की नहीं, तुम्हारे चाहने की है। श्योर। हाँ। चल यार, चाह लेते हैं। टैक्सी। टैक्सी। तो हम आपके घर जा रहे हैं। सभा का सबर। हेलो। सबर कर सकता हूँ, इंतजार नहीं। कहाँ हो? तेरे घर के सामने। What? I swear। और ठंड से मर रहा हूँ। हेलो? हेलो सबा? To be. To be or not to be? To be. My apartment number.